शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाकडून शिवराय संचलनाचं आयोजन करण्यात आलंय। फोर्ट परिसरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ते हिंदुस्थानचं प्रवेशद्वारापर्यंत शिवराय संचलन होणार आहे। उद्धव ठाकरेंची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती आहे। आवाज येतोय का? सर्वप्रथम तमाम शिवप्रेमी बांधवांना आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतोय। मी सहज छत्रपती शिवराय असताना अनिलला विचारलं की कितवं वर्ष याला विचारतोय 49वं वर्ष। खरंच खरं वाटत नाही की 49 वर्ष झाली आणि ही प्रथा आपण जणू काही यावर्षी पहिल्या प्रथम सुरू करतो। अशा उत्साहात आणि उत्सवाच्या स्वरूपात तुम्ही सगळेजण इथे जमणार। यापूर्वी देखील मी अनेक वेळा या कार्यक्रमाला आलेलो आहे। काही जुने चेहरे साहजिकच आहे आपल्यातले गेले, पण तरी देखील बरेचसे जुने आणि त्याहीपेक्षा अधिक संख्येने नवीन चेहरे या शिवराय संचलनात आज मला दिसत आहे। हे या संचलनाचं एक वैशिष्ट्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन 1966 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे आपण त्यांचे शिवसैनिक आहोत। पण हे प्रत्येक काळातलं आणि प्रत्येक युगातलं एक नाही म्हटलं तरी युद्ध असतं। मी काल परवाकडे पत्रकारांशी संवाद साधताना बोललो होतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणं अशक्य आहे, पण दुर्दैवाने औरंगजेब आणि अनाजी पंत हे जन्माला येत असतात। तशी याही काळात आले आणि जशी आपण शिवप्रेरणा घेऊन शिवसेनेची स्थापना केली आणि एका निष्ठेची परंपरा आपण जवळपास 49 वर्ष म्हणजे दुसरी तिसरी पिढी कायम ठेवून त्याच मार्गाने पुढे चाललो आहोत। तसेच अनाजी पंथांकडनं प्रेरणा घेऊन एक अनाजी सेना सुद्धा आलेली आहे। अनाजी सेना, तिचं नाव आजपासून अनाजी सेना, कारण स्वराज्याशी द्रोह करणं, भगव्याशी द्रोह करणं हे अनाजी पंथच करू शकतात। आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात 2 दिवसापूर्वी जे एक अनाजी पंथ, आणखीन एक अनाजी पंथ मराठी भाषेबद्दल त्यांनी आपली दरड ओकली होती, त्याचा निषेध झालेला आहे। आणि त्याला म्हणते की हे बघा, हे जे मावळे आहेत हातामध्ये भगवा घेतलेले हे जिवंत आहे। त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केला की महाराष्ट्राचा संस्कार, शिवरायाची परंपरा, त्यांचा वारसा, मराठी भाषा ही संपवण्याचा कोणी किती प्रयत्न केला तरी तुमच्या अनाजी पंथांच्या किती जरी पिढ्या जन्माला आल्या तरी त्यांना हे शक्य होणार नाही। आज मी जास्त काही भाषण करणार नाही, कारण तुमच्या एकूण जो काही उत्साह आहे त्याला काही मी थंड नाही करणार। कारण इकडे माता भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, तुम्ही सगळे भगवे दरी पटके हातात झेंडे घेऊन आलेला आहात, सगळे वारकरी आहेत। तुम्हाला सगळ्यांना मनापासून
उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं अशी शिवचरणी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबरीने अरविंद तुम्ही आज, विलास तुम्ही आज, तुम्ही अनिल आहात, सगळेच जण ज्यांनी ज्यांनी ही परंपरा सुरू ठेवण्यामध्ये पुढाकार घेतलाय त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. तर स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाकडून या शिवराय संचलनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झालेले आहेत. त्यांच्याबरोबर पक्षाचे इतरही ज्येष्ठ नेते आहेत. आणि आता या संचलनाला सुरुवात होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.